अरे आपल्या घर आहे ना लाईन काही पुरा पोकरी जाण तो दिवा लावता दिवा लावलो असतो पण दिव्यात का दिसर दिवा लावता ना पण दिव्यात का दिसर दिव्यात नाही दिसत तो संतोष भाऊ का म्हणे काबे म्हणे जामून म्हणे म्हणे तुझ्या रोजे आजीचा फोन येते म्हणजे म्हणे म्हणे त्या तुझ्या बापाचे नाव करावं काबे म्हणे असा म्हणे तर मग का तू काय म्हणते तू शाळेत का नाही जा शाळेत का नाही जा असं म्हणणार मला शाळेत जाणारही नाही काऊन रे काऊन रे म्हणजे अजिबात कॉलेजमध्ये जाणार नाही अबे पण काय करशील म्हणजे शाळेत काय जात का आई बाबा भोज्या नाल्यामध्ये बिलवले बोटरे पकडी वारे बोटिया धरल्या अबे त्या बोटिया धरल्या का होणार आहे होणारा म्हणजे शाळा शिक चांगला शाळा शिक मला सांग बाबा 3 वर्षाचा काळ लोटून गेला हो आणि या कोरोनानं पुरा अभ्यासाचा सत्यानाश झाला शाळेचा हे तर बरोबर आहे ना मग मला सांग आज प्रत्येक पोरा पोरी जवळ मोबाईल आहे आणि पूर्ण ऑनलाईन अभ्यास आला आहे मग अभ्यास का तुझ्या तोंडाने करू का नाकाने करू अबे पेन आहे ती बुक घेऊन दिली आहे त्याला करायचा अभ्यास अरे पण मास्तर शाळेत शिकवल्याचे नाही तर मला का समजणार आहे तर मग तू का म्हणते मोबाईल घेऊन देशील तर कॉलेजमध्ये जाईल अन्यथा कॉलेजमध्ये जाणार अबे पण तुला मोबाईल घेऊन दिला असता पण मागच्या वर्षी नापिकी झाली याही वर्षी तसंच झालं हो मग मोबाईल काय ना घेऊ रे ए बाबा मला एक की होती सुजली बाबा त्या पुराण्या काळातल्या माझ्या आजीच्या पाटल्यातल्या ठोकरवाले त्या वड्या बाबा याची जवळपास कोणता गाव आहे रामाकोना तू रामाकोण्याला जा आणि त्या पाटल्याला का बाबा इकडून घे आणि मला मोबाईल घेऊन दे अबे ह्या पाटल्या विकून मोबाईल घेऊ आणि मग शाळेत जाशील तसं नको करू मी तुला मोबाईल आणून देतो हो हो जा मग बाबा पण मी काय म्हणतो माहित आहे मला काही 10-5 पोरं आले नाही तू एकटाच आहे एकट्याच्या आहे का नाही म्हणून मी काय म्हणतो माहित आहे अबे ये कोलता ये कनार का ओ ये कोलता ये कनार का शाळाची कभी वाजार का ये कोलता ये कनार का शाळाची कभी वाजार का आता 9 वाजले बाबा कोण्या कंपनीचा ओप्पो कंपनीचा कोणाच्या कोपो कंपनी अबे कोपो नाही ओप्पो कंपनीचा मला वाटलं का कोणाच्या कोप बसला बाबा कोप नाही आता मोबाईल आणलेला मोबाईल आणून दिला शाळेत बरोबर जायचं बिलकुल रोज कॉलेजमध्ये जाणार अजिबात सुट्टी मारायची नाही मी का म्हणून राहिलो माहिती आहे माझ्या लाडाच्या बंड्या गे बापू जगाने शिकवण्याला लाडाच्या बंड्या रे बापू जगाने शिकवण्याला
कामधंदे सारे निपटवतात हो हो आणि जा तू आपल्या कामाला जा बाबा ठीक आहे ठीक आहे जा 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 भोसडीच्या लग्नात जाता दिस पण येता नको दिसूस चाल बाई गावामध्ये झाले पण माझ्या मुलीचा अजून पत्ताच नाही बाई पहिला वर्ष आहे कॉलेजचा ना का बरं नाही दिसून राहिले हे कुठं मैत्रिणीच्या इथं गेली का घरी बसून आहे तिला आवाज मारतो पाहत नाही शाळेमध्ये पाठवते बाई किती गर्दी वाट पाहत आपण काय दिसूनच नाही राहिले अगे करिश्मा करिश्मा बारी ग काय ग मम्मी कशाला बोलवली राजा कुठे गेली होती तू आतापर्यंत मी माझ्या मैत्रिणीच्या घरी अभ्यास करतो अगं 10:30 वाजत आले पण आतापर्यंत कॉलेजला जायचीच आहे काय सांगू मम्मी मी कॉलेजलाच नाही जात आता का बरा बिलकुल नाही जात ना बेटा कॉलेजच्या जातीला चांगलं भरपूर शिकावं शिक्षण कामाचं आहे नाही जात मम्मी मला मोबाईल घेऊन देशील तर जाते कॉलेजला जायचं नाही जात मम्मी मी मोबाईल घेऊन चालेल कोणाचा फायदा झाला का त्या मोबाईलला तुला तर माहिती आहे आजकाल ऑनलाईन जमाना आला तर हा सगळं ऑनलाईन अभ्यास येते मोबाईल मध्ये आज ह्या मैत्रीच्या घरी उद्या त्या मैत्रीच्या घरी तर परत ह्या मैत्रीच्या घरी जायला तुझ्या पाहिजे घरी मला. बरोबर आहे बाई, पण गरिबीमध्ये गरिबी तुला शिकवत आहे त्याचा बोध तुझ्या फायद्याचा आहे अगं नाही पण त्यांच्या घरी अभ्यास करायला गेला ना ते रस्ते बोलते तिच्या घरचे लोक मोबाईल घेतल्याला मग तू दररोज शाळेत जाशील ना हो मोबाईल घरचे काम वगैरे करते भांडे घालते शॅम्पू टाकते बाई आणि दोन घरचे घेते असे 5 घरा मिळून घेते पण तुला मोबाईल आणून देते हो मम्मी कोण्या कंपनीचा आहे ऍपल कंपनीच्या आणल्याशी मम्मी बाई माझ्यासाठी मला नावच नाहीये ऍपल हा नारवड्याच्या इथे जाते कंपनी नारळा पैसा घेऊन येते अंगावर होय ना. नारळाचा आस्था घेऊनच येते बाई लवकर येते. हा चटकन जातं पटकन येते लवकर जा. करिश्मा अगं ये करिश्मा हा मम्मी तू आली आले आली का ग तू हा गेली बाई दुकानामध्ये मला तर कापरा सुटला काना बाई आणि बाईनं घर जाई मला बाई येतच नव्हतं नाव काय बोलता तर बैल म्हणून ठेवतेच नाही तू मग का म्हणून इतकं त्याला हा तुम्ही म्हणाली ए भाऊ ए मोबाईलवाला भाऊ तो म्हणाला काय झाले बाई मी म्हणाली आता का म्हणू नका ना त्याने म्हणाली चांगला एवढा मोठा आरसा दे मा आरसा म्हणते का त्याला सगळा आरसा म्हणाली कानाला लावाचा 10 दे बाई याने काम करतो मा मम्मी तू आणली माझ्यासाठी मोबाईल हा यालाच म्हणतात का बा कुठला बैल व्हायचे हा त्याला मोबाईल म्हणतात बैल नाही म्हणत अच्छा आता बाय कधी पाहिजेच नाही आमच्या काळामध्ये कसा मोबाईल का अगं जगात ते राहता राहिला ना तर नुसतं औषध आल्यावर टाकायचं बाय घरासमोर आता नाही सगळं पण लग्न तिकडे चालू असेल ना दुसरीकडे तर इथे लक्ष ते टाकतात मोबाईलवर नाही ते काय आणखी मग शाळेमध्ये जाशील ना रोजच्या मानाने जायचं नाही ना खायचं मानाने यायचं माझ्या नाकाला चुना लावायचं नाही बिलकुल नाही मम्मी या गावामध्ये किती बस आहे बाई माझी पण आई तू किती चांगली आहे ग हा काय म्हणणार मग तुझं होय ना. आई माझे आई माझे, माझ्या
आणि करिश्मा म्हणून आवाज जरी मारला ना तर त्याकडे पाहत नाही सरळ रडाने याचा ठीक आहे मम्मी चांदी का मग जाते ना काय शाळेत बाय 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 पांडे बंड्या काही दिसत नाही कुठे गेली खूप वेळ झाला मी त्याची वाट बघत आहे त्याला कॉल करून पाहते हॅलो ए बंड्या कुठं आहे रे हॅलो बंड्या कुठं आहे म्हटलं मी गाईच्या कोट्यामध्ये आहे. काय करते गायच्या कुठ्या गाईच्या घेतोय काढतो हा तू कॉलेजला नाही का म्हणते गेचुड्या काढते तिथं गायच्या कोट्या बापा तर माझ्या बापानं मग कामच धंदे ते लावून ठेवलं तर मग का करू ते सकाळी लवकर उठत जा ना मग तू कोठी आहेस मी बस स्टॉपला आहे तू बस स्टॉपला आहेस होय का करतास ते झोपासाठी आली झोपासाठी नाही मी तुझीच वाट बघत आहे अरे या गावचे पोरं मोठे खराब आहेत करीस ना ते तर मला पण माहिती खूप खराब आहे पण तू लवकर ये म्हणते थांब 33 थांब आता आलं लवकरात लवकर हा लवकरच ये म्हणते कोठी जाऊ घेऊ नको हा नाही नाही ठीक आहे जी घेतो हा पटना अहो पण लवकर ये म्हणते हाय हॅलो करिश्मा हाय हॅलो हाय किती वाट बघायला लागली ना तुझी वाली मला बापा जसं तुझ्या फोन आला तसंच तर धावत पडत आलं दमा खुश होऊन गेलो एक तर तुझा नंबर माझ्याकडे पण नव्हता मी तुझ्या मित्राकडून मागितली ना ते नंबर अहो, तुला नंबर दिलो होतो त्या दिवशी नव्हता डिलीट झालेला होता पण मी नवीन मोबाईल घेतला आता असा समोरून काळानं मानून लाल 1.5 लाखाचा आहे म्हणला 1.5 लाखाचा मोबाईल पाहिलं माझ्या बापाने कसं घेऊन दिला 1.5 लाखाचा आहे म्हणते 1.5 लाखाचा होय. तू शावकाराची पोरगी होस नाही तर काय? ते करिश्मा काय तू एक काम कर आपण येथे बोलत चालत राहू होय ना हे लोक पाहतील पाहतील तुझ्या ना. आईजेवळ नाव सांगतील माझ्या वडिलाजेवळ नाव सांगतील चांगलं आपण ना. एक काम करू नागपूरला जाऊ नागपूरला जाऊ नागपूरला ड्रॅगन पॅलेस पाहाले ड्रॅगन पॅलेस पाहिले हो तू पाहिलीस का मी तेव्हा लहान होती तेव्हा गेली होती ड्रॅगन पॅलेसला काय एवढी होतीस एवढी नाही म्हणजे एवढी अच्छा होती ते एवढी होतीस होय. तिथं मस्त आहे तलाव आहे अंबाधरीच्या अच्छा मस्त पाहण्यालायक पोटा आहे तू मग तर जाऊ काय आता काही चाललं जाऊन पण बोलत चालत चाललं अशा मोक्या मोक्यात जाऊ ठीक आहे ना सांग ना मग काही सजना सजना तेरे प्यार में हम परदेसी हो गए रे, हम परदेसी हो गए रे। सजना तेरे प्यार में हम परदेसी हो गए रे, हम परदेसी हो गए रे। हो
करिश्मा काय हाच तो अंबाझरी तलाव हा ते आणि पाय तलाव किती मस्त बोट आहे भरपूर आणि पाहिलं ते पाण्यात बगड तळमून राहिले पाय अहो किती दगड तळमून आले म्हणते पाण्यामध्ये अरे हे कायच्या मूर्त्या आहोत ह्या मूर्त्या हे गोटे आहेत मोठे मोठे हे गोटे होत होय. पागल हे करिश्मा हा आता इथे आपण आलो होय ना. मस्त निवांतपणे 15-20 मिनिट अर्धा तास मस्त गप्पा गोष्टी करू आता गप्पा गोष्टी 6 वाजले तर मग आपल्या घरी जाऊ हा? साधं पहिलं जाऊ म्हटलं घरी ऐक मी सांगतो ऐकशे सांग ना ऐकते ना का तू सांगते तू सांग ना मी सांगू वे अगर तू दिल न देती तो मैं तेरा दीवाना होता अगर तू दिल न देती तो मैं तेरा दीवाना होता तू मुझसे दिल प्यार न करती तो मैं तेरा दीवाना होता पतंग आसमान में उसका धागा है मेरे पास तू कितने भी दूर जाएगी करिश्मा लेकिन आ जाएगी मेरे पास गाणं तो करिश्मा सांग ना अग सपनात पाहिले तुला ऐकते ना ऐकते ना पप्पा अग सपनात पाहिले तुला ये गाणं भेटली मला या तुझ्या पावलाचे वाट पाहते कधी भेट करेस ना मला कधी भेट करेस ना तुझ्या पावलाचे सपनात पाहिले तुला काय एकांत भेटली मला तुझ्या पावलाची वाट पाहते कधी भेटची करेस ना मला कधी भेटची करेस ना मला करिश्मा बोल ना आता 6 वाजले होय ना तू आपल्या घरी जा आणि मी आपल्या घरी जातो ठीक आहे ना हा? हे पण मला ना कसं तरीच वाटत आहे आज हट लमचा असं कोरड्या कोरड्या उलट्या होत नाही म्हणते मला उलट्या होतात अजून होय आणि बरं नाही लागत आहे ना आंबट चिंबट खाऊशी लागत आहे तू एक काम कर ना जा आपल्या घरी जा मम्मी सोबत दवाखान्यात जातो मम्मीचं बघा तू नाही चालत माझ्यासोबत अरे पण मी येईन तुझी मम्मी तुला मारेल हा मुलगा कोण म्हणून तुझी गोष्ट तर बरोबर आहे मग माझी मम्मी मला मारन काही काही बोलन हो नाही काय 17 गोष्टी करेन माझ्यासोबत तुला मोठ्याने छोड पड होय ना म्हणून तू एक काम कर तू घरी जा होय आणि आपल्या मम्मीला दवाखान्यात कर सगळं चालली जाजो होय तर घरी आणि जाते. हे करायचं ना हा. घरी गेल्यानंतर फोन करायला विसरायचं नाही मी जशी घरी गेली की तशीच कॉल करते म्हटलं तुला ठीक आहे मग ठीक आहे बाय टाटा बाय